हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये. तर आज मी दाखवणार आहे मेकअप ब्रश आणि आपले ब्लेंडर कसे स्वच्छ करायचे. तर बघा, खूप दिवस झालं हे ब्युटी ब्लेंडर मी यूज करते, पण ह्याला क्लीन केलं नव्हतं. तर मला लगेच इचिंग व्हायला लागलेली आहे. त्याच्यानंतर मी म्हणलं चला ब्रश तरी एकदा ट्राय करून बघूया ब्रशनं काय होतं आहे. तर बघू शकता भरपूर सारं मी ब्लश घेतलेलं आहे, पण ह्या ब्रशनंसुद्धा माझ्या गालावरती इचिंग व्हायला लागलेली आहे. कारण मी ब्रश खूप दिवस झाले क्लीन केले नव्हते आणि हा तर ब्रश अक्षरशः असा रफ झालता. बघू शकता तुम्ही, खूप रफ झालेला होता. तर आपण हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण हे जे प्रोडक्ट्स असतात मेकअपचे ते आपल्या स्किनवरती यूज करतो फेसच्या. कारण फेसची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते, त्याच्यासाठी हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आता आयब्रो ब्रशसुद्धा माझा अक्षरशः रफ झाला होता. तर चला, मी आज तुमच्याबरोबर ही टिप आणि ट्रिक शेअर करणार आहे की आपण हायजीन कसं मेंटेन करायचं आणि कसे क्लीन करायचे मेकअपचे ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर. तर मी सगळ्यात आधी थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे. एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे मी. एवढं गरम नाही करायचं आहे, एक साधारणपणे 5 मिनटं गरम होईल असं पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम झाल्याच्या नंतर ना एका बाउलमध्ये, तुम्ही कोणत्याही बाउलमध्ये पाणी घेऊ शकता. तर थोडंसं कोमट झालेलं पाणी घेतलेलं आहे आणि बघा हे माझे ब्रशेस आहेत, किती हे दिसत आहेत. तर आता पाणी जे घेतलेलं आहे मी एका बाउलमध्ये ओतून घेते. असंच खोल असणारं बाउल घ्यायचं आहे. भांडं घ्या, काही घ्या, पण असं खोल असलेलं घ्या, जेणेकरून तुम्हाला ब्रश स्वच्छ करायला त्रास नाही होणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी घालते फेसवॉश. तुम्ही इथे फेसवॉशऐवजी थोडीशी साबणीचा किंवा शॅम्पूचा उपयोग करू शकता. पण लक्षात ठेवा, कपड्याची साबण, भांड्याची साबण किंवा भांडे धुवण्यासाठी जे लिक्विड असतं ते अजिबात ब्रशेस आणि ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करायला यूज नाही करायचे. कारण अतिशय प्रमाणावर त्याच्यामध्ये फेस असतो आणि ते सगळं आपल्या ब्युटी ब्लेंडरमध्ये खूप वेळ राहतं आणि लवकर निघत नाही आणि त्याच्याने पण आपल्या स्किनला त्रास होऊ शकतो. आणि हे जे आपले फेसवॉश वगैरे असतात ते थोडेसे कमी प्रमाणात असतात, तर त्याच्यासाठी हेच यूज करायचे आहे. अजिबात साबण वगैरे यूज नाही करायची. तर बघू शकता तुम्ही किती घाण झालेले आहेत ब्रशेस माझे. का पाण्यामध्ये बुडून घेते मी. बघा, भरपूर सारा उपयोग मी ह्याचा केलेला आहे, पण महिन्यात 2दा-3दा मी क्लीन करते. पण ह्यावेळेस म्हणलं चला ही टिप आणि ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करूया. तर बघू शकता किती डर्टी झालेले आहेत माझी तिन्ही ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर. तर सगळ्यात डर्टी झालेलं आहे, कारण त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो आणि त्याचाच यूज सगळ्यात जास्त होतो. तर फक्त आपण एका चाळणीच्या सहाय्याने आज हे ब्रशेस आणि ब्युटी ब्लेंडर हे क्लीन करणार आहे. कोणतीही चाळणी घ्या तुम्ही. माझ्याकडे आता ही स्टीलची अवेलेबल होती म्हणून घेतली, तुम्ही प्लास्टिकचीही घेऊ शकता. तर ही चाळणीवरती हे ब्रश असे रफ करून घ्यायचे आहेत. 100% सगळं घाण निघून जाईल, तुम्हाला दिसतंय बघा. आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी ह्याचा वापर केलेला आहे, काय म्हणता येते, आपलं फेसवॉश टाकलेलं आहे आणि थोडं थोडं रफ केलं ना त्याच्यावरचा लागलेला मेकअप आपल्याकडून रिमूव्ह व्हायला चालू होतं. बघा, 2 थेंब टाकून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यावरती असं आपण फक्त रफ करायचं आहे. हाताने वगैरे घासत बसायची गरज नाही आहे. फक्त चाळणीमध्ये थोडंसं रफ केलं का ब्रशवर लागलेला सगळा मेकअप आपल्याकडून निघायला लागतो. बघा किती वाईट झालेला आहे आणि अतिशय क्लीन झालेला आहे ब्रश. सगळ्यात जास्त हाच घाण झालता ब्रश माझा, कारण याचा कलर पण व्हाईट आहे. तर बघू शकता. आणि जो आपला आयब्रो ब्रश असतो तो पाठच्या बाजूनं करायचा आहे. समोर जर करायला गेला तर आतल्या बाजूला त्याचे ब्रशचे जे काड्या आहेत त्या चाळणीमध्ये अडकतात, म्हणून वरच्या बाजूला करायचं आहे. आणि आता ब्युटी ब्लेंडर जे आहे ते क्लीन करायला घेते. थोडंसं स्क्वीज करून घ्यायचं आहे 2-3दा, कारण त्याच्या आतमध्ये राहिलेला सगळा मेकअप निघून जाईल. हे बघा, सगळा मेकअप ह्याच्यातला निघून गेलेला आहे, कारण आपण ह्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. त्याच्यामुळे 50% तर सगळा त्याच्यावरचा मेकअप निघून गेलेला आहे. आणि थोडंसं मी इकडे त्याच्यावरती फेसवॉश टाकते आणि एकदा हाताने त्याला व्यवस्थित लावून घेते.
आता ह्याला पण मस्तपैकी चाळणीवरती रफ करायचं आहे. तुम्ही आतल्या बाजूनही करू शकता आणि बाहेरच्या बाजूनही करू शकता, पण पाठच्या बाजून केलेलं सगळ्यात सोपं, म्हणजे पटकून त्याच्यावर राहिलेला मेकअप निघायला मदत होते. आता एकदा दोनदा पाण्यामध्ये स्क्वीज करायचं आहे आणि थोडंसं फेसवॉशनं अजून थोडंसं रफ करून घेतलेलं आहे. आणि आता इकडं मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. स्वच्छ पाण्यामध्ये ब्युटी ब्लेंडर जे आहे ते स्क्वीज करते. बघा, थोडासुद्धा मेकअप त्याच्यातून निघत नाही, कारण आपला ब्युटी ब्लेंडर आहे तो एकदम क्लीन झालेला आहे. बघा, एकदम क्लीन पाणी निघते. तर ही अशी साधी, सरळ आणि सोपी पद्धत आहे. बघा किती क्लीन निघालेला आहे. वरती राहिलेला पूर्ण मेकअप त्याचा निघून आणि एकदम क्लीन झालेलं आहे. बघा, ब्युटी ब्लेंडर आपलं एकदम साधी, सरळ, सोपी पद्धत आहे. आणि आता इकडं मी ब्रशेस पण धुते, जे नंतरनं सेकंड टाईम पाणी घेतलेलं आहे ते मी थंड घेतलेलं आहे, गरम पाणी घेतलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे ब्रश स्वच्छ झालेले आहेत आणि ब्युटी ब्लेंडरसुद्धा एकदम क्लीन झालेला आहे. त्याचा जो आधीचा ओरिजिनल कलर होता तो कलर दिसतो आहे इथं, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि ब्रशसुद्धा व्यवस्थित क्लीन झालेले आहे. मी ह्याला धुतल्याच्या नंतर ना एक अशा कॉटनमध्ये ठेवून उन्हाला पण ठेवू शकता, किंवा अशा कापडाने ब्रशवरचं पाणी एकदम असं पुसून त्याला पंख्यालासुद्धा ठेवू शकता. तर मी पण असंच स्वच्छ करते. असा ब्युटी ब्लेंडरसुद्धा 2-3दा टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये राहिलेलं सर्व पाणी निघून जाईल. हे बघा, अशा प्रकारे. तर असं करून घेतल्याच्या नंतर कापड पण जे कॉटन घेणार आहे ते कॉटनचं घ्यायचं आहे. पॉलिस्टर वगैरे घेतला तर पाणी निघणार नाही त्याच्यातलं. असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. आणि एकदा शुअर करून घ्यायचं आहे मेकअप लावण्याच्या आधी आपले ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर हे ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघायला आहे का. तर मग आपले ब्रश आणि आपले स्वच्छ धुवून झालेले आहे. फक्त आपण एका चाळणीच्या मदतीने, एकदम एका चाळणीच्या मदतीने, आणि आपण जे फेसवॉश वापरतो त्याच्याने आपण ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर जे आहेत एकदम क्लीन केलेले आहेत. आता मी ह्याच्यावर हलकेसे पुसून घेतलेले आहे. तुम्ही पंख्याला वाळू शकता किंवा उन्हामध्ये वाळू शकता. तर झाले आहेत की नाही मस्त क्लीन. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.